आता पाहूया राजकीय विश्वातल्या टॉप 9 बातम्या। बाबासाहेबांचं नाव का नाही घेतलं? नाशिकमध्ये महाजनांच्या भाषणादरम्यान महिलेचा आक्षेप। वाटलं तर मला सस्पेंड करा। वन विभागाच्या महिला कर्मचाऱ्यांचा गोंधळ, तर माझा असा काही हेतू नव्हता। महाजनांकडून दिलगिरी व्यक्त। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते म्हणून आपण आहोत, गिरीश महाजनांची पोस्ट। आंबेडकरी विचार आमच्या कृतीतही, गिरीश महाजनांकडून स्पष्टीकरण। गिरीश महाजनांना बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घ्यायला लाज वाटते। ही सगळी संविधानाला विरोध करणारी मंडळी। विजय वडेट्टीवारांचा महाजनांवर निशाणा। गिरीश महाजनांविरोधात आज पुण्यात आंदोलन। वंचित बहुजन आघाडी महाजनांविरोधात आंदोलन करणार। गिरीश महाजनांनी भाषणात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा उल्लेख केला नाही। गिरीश महाजनांवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी आंदोलन। लाडक्या बहिणींना योग्य वेळी महिन्याला 2100 रुपये देणार। लाडक्या बहिणींना लखपती केल्याशिवाय थांबणार नाही, एकनाथ शिंदे यांचं वक्तव्य। लाडक्या बहिणींना 2100 रुपये देण्याची योग्य वेळ कधी, हे शिंदेंनी जाहीर करावं। निवडणुकीच्या तोंडावर 2100 रुपये देणार का? विजय वडेट्टीवारांचा सवाल। निवडणुकीत दिलेला शब्द पुढील निवडणुकीच्या आधी पूर्ण करावा लागतो। आम्ही दिलेला शब्द योग्य वेळी पूर्ण करू। लाडक्या बहिणींच्या 2100 रुपयांवर बावनकुळेंची प्रतिक्रिया। कल्याण डोंबिवलीत शिवसेनेमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर। शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी एकाला मारहाण करत चक्क पाया पडायला लावल्याचा व्हिडिओ व्हायरल। व्हिडिओ शिवसेनेच्या गटप्रमुखाचा असल्याचा आरोप। शाखाप्रमुख प्रवीण म्हात्रेंची कोळशेवाडी पोलीस ठाण्यात तक्रार। नागपूर महापालिकेत काँग्रेसचा गटनेता म्हणून संजय महाकाळकर यांचं नाव जवळपास निश्चित। संजय महाकाळकर यांच्या नावाला प्रदेशाध्यक्ष आणि शहराध्यक्षांची पसंती असल्याची माहिती। आता पाहूया टॉप 9 मोठ्या बातम्या। मुंबईत आज राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक। दुपारी 12 वाजता मंत्रालयात बैठक पार पडणार। मुख्यमंत्री दावोस दौऱ्यावरून परतल्यानंतर ही पहिली बैठक। शरद पवार म्हणजे राष्ट्रद्रोह, संभाजी भिडेंची टीका। तर शरद पवार लोकांमधून तयार झालेले नेते। संभाजी भिडेंच्या टीकेला संगीता तिवारींचं प्रत्युत्तर। पवारांच्या राष्ट्रवादीच्या संगीता तिवारी यांची संभाजी भिडेंवर टीका। पुण्यात आज संभाजी भिडेंविरोधात आंदोलन। शरद पवारांबद्दल भिडेंनी केलेल्या वक्तव्याचा राष्ट्रवादी निषेध व्यक्त करणार। संध्याकाळी 5 वाजता आंदोलन। नाशिकच्या लॉंग मार्चमधील आंदोलकांच्या शिष्टमंडळाची आज मुख्यमंत्र्यांसोबत बैठक। शिष्टमंडळातील 12 जणांची मुख्यमंत्र्यांसोबत बैठक होणार। मोर्चा थोड्याच वेळात कसारा घाट उतरायला सुरुवात करणार। इगतपुरीतील घाटणदेवी मंदिर परिसरात रात्री लाल वादळाचा विसावा। लॉंग मार्च आज मुंबईच्या दिशेने निघणार। मोर्चेकरांना नाशिकमध्येच थांबवण्याचे प्रशासनाकडून प्रयत्न। नाशिकच्या तपोवनातील वृक्षतोड प्रकरणी आज उच्च न्यायालयात सुनावणी। न्यायाधीश चंद्रशेखर आणि गौतम अखंड यांच्यासमोर सुनावणी होणार। ठाण्यातील येऊरमध्ये वनविभागाची 10 घरांवर कारवाई करू नये या मागणीसाठी आदिवासी बांधव शिंदेंच्या घराबाहेर जमले। एकनाथ शिंदेंच्या घराबाहेर आदिवासी बांधवांनी आंदोलन केलं। शिंदेंच्या आदेशानंतर कारवाई स्थगित। संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला उद्यापासून सुरुवात होणार। अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी सरकारने बोलावली सर्वपक्षीय गटनेत्यांची बैठक। आज सकाळी 11 वाजता संसदेच्या कार्यालयात बैठक। राष्ट्रपतींनी आयोजित केलेल्या रिसेप्शनमध्ये विरोधी पक्षनेते राहुल गांधींनी ईशान्येकडील गमछा न घातल्याने वाद। राष्ट्रपतींनी सांगितल्यानंतरही राहुल गांधींनी गमछा घातला नसल्याचा भाजपचा आरोप। बिनशर्त माफी मागण्याची भाजपची मागणी।